पण ही बघा ना सावित्री मूर्ख, ही माझं काम ऐकतच नाहीये. अहो हिला मी इतक्यांदा सांगितलं, वहिनींनी स्वतः सांगितलंय हे काम, ती ऐकतच नाहीये. तिला विश्वास नाहीये माझ्यावर. तुम्हीच सांगा. सावित्री, मी जे पारूला काम करायला सांगितलंय ते तिने करायचं आहे, जाऊन सांग तिला. बरं झालं, कळलं? विश्वास बसलाय की अजून कशाची शहानिशा करायची आहे? नाही ना? चल चल, बहिणींना डिस्टर्ब होतोय, त्या काम करतायत उगच. चल चल लवकर. काही चालू असतं बाबा दामिनीचं. कळलं आता? कळलं सावित्री? बिझनेस म्हणजे असतात ना, त्यांना खूप काम असतं, सतत डिस्टर्ब नसतो करायचा. आज तुझ्यामुळे मला वहिनीने डिस्टर्ब करावं लागलं, समजते तुला? आता तरी विश्वास बसला ना की वहिनींनीच तिला राधा बनायला सांगितलंय. कळलंय की नाही? हो हो, कळलं. सांगशील आता तरी जाऊन निरोप? सांगते. चल जा. आज कृष्णच पावला म्हणायचा. शेवटी पारूला अहिल्या मॅडमची संमती मिळाली. पारू कशी आदित्य बाबांची राधा अगदी शोभून दिसेल. ए काय काय बोलते मी? अच्छा, तुला राधा व्हायचंय का? नाही, मग कुठल्या स्वप्नात रमलीयस तू? हा, जा ना त्या पारूला जाऊन निरोप दे. पटकन सांगते. बघितलं, लोकांना मी मूर्ख वाटते, पण मी मूर्ख नाहीये. हल्ली ना मी जरा जास्त हुशार होत चाललीये ना. पारू बाळा, अगे इकडे काय करतेस तू? या हो, सजावटीसाठी फुलं गोळा करतेय. एवढ्या मोठ्या घरची सून झालीस, पण तुझ्यातलं साधेपणा काही जात नाही. नेहमी आपलं सगळ्यांच्या आधी उठून तयारीला लागलेली असतेस. आत्या, आपल्या घरातलं काम निगुतीनं करणं हे प्रत्येक गृहिणीचं कर्तव्य असतं, आणि मी फक्त माझं कर्तव्य पार पाडतेय. बरं पार्वती देवी, चला राधा बनायचंय आता तुला. काय? हो, अहिल्या मॅडमनी सांगितले तुला राधा बनायला. काय? खरी गंमत तर पुढे. श्रीकृष्ण कोण होणार आहे माहितीये का? आदित्य बाबा. काय? आता काय बोललात तुम्ही? हे म्हणजे देवी आहे कशा काय तयार झाल्या? हो, त्यांनीच तर सांगितलंय. अगं माझी खात्रीच पटत नव्हती. दामिनी मॅडमवर कसा विश्वास ठेवणार? परत जाऊन खात्री करून आले. माझा खरंच विश्वास बसत नाहीये. हे स्वप्न तर नाहीये ना? अरे बाळा, तुझी स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत सगळी. हे बघ, तुझ्यासाठी ड्रेस पण दिलाय. हा घाल आणि लवकर तयार होऊन ये. अरे बाळा, अहिल्या मॅडम तुझा सून म्हणून लवकरच स्वीकार करतील. बरं हे घे आणि तयार होऊन लवकर ये राधा बनू. वय, मी आतला आवरते, तू आवर आणि लवकर तयार व्हायला जा. बघू, हे घे. थँक्यू. वहिनी, मे आय कमिंग मे आय कमिंग. दामिनी, एकतर ते मे आय कम इन असं असतं, आणि ते दाराच्या बाहेरनं विचारायचं असतं, आत आल्यावर नाही. नाही, मी बाहेरूनच विचारणार होते, पण काय आहे, तुम्ही काम करत होतात ना, मग म्हटलं उगाच डिस्टर्ब नको तुम्हाला. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. सो सॉरी. दामिनी, काय होतंय? म्हणजे एवढा बदल? त्याचं काय आहे ना, आज स्पेशल दिवस आहे है ना, तर माझी अशी एक इच्छा होती की आपण सगळं मॅचिंग करायचं का? म्हणजे बघा, साडी मॅचिंग, त्यानंतर ब्लाऊज मॅचिंग, ज्वेलरी मॅचिंग, हेअरस्टाईल मॅचिंग, मेकअप मॅचिंग, फोटो मॅचिंग. म्हणजे आपण ते सगळं करून फोटोज काढायचे, रील्स बनवायचे, खूप मजा करायची. मला सांगा वहिनी, आपण दोघी कधी एन्जॉय करणार? बाकी सगळे करतात, आपल्यालाच नाही मिळत करायला.
आज आपण करूयात मज्जा. चालेल? दामिनी तुझं वय काय अगं? माझं 10, 20 नाही 20 तर ते. एक मिनिट वहिनी, तुम्हाला एक गोष्ट माहित नाहीये का? कुठल्याही मुलीला तिचं असं वय विचारायचं नसतं. मी नाही सांगणार बुवा माझं वय. दामिनी, म्हणजे मला असं विचारायचं होतं की लहान आहेस का तू आता? वय काय तुझं? वागतेस काय? तुला काय वाटतं तू अजूनही कॉलेजमध्येच आहेस का? म्हणजे वागतेस तशी कधी कधी, पण नाहीयेस आता तू कॉलेजमध्ये. आता तू सासू झाली आहेस दिशाची. तूच म्हणत असतेस ना सतत, दिशा माझी सून आहे, दिशा माझी सून आहे म्हणून. मग एक काम करशील माझ्यासाठी? वहिनी एवढी पण मोठी नाहीये हो मी. पण ठीक आहे, दिशा झालीच आहे माझी सून, तर सांगा काम करते मी. काहीही करू नकोस, फक्त दिशाला आवर घाल. हे बघ, आज आपल्या घरी खूप महत्वाचे गेस्ट येणार आहेत आणि त्यांच्या समोर मला कुठल्याही प्रकारचा तमाशा नकोय. त्यामुळे आजच्या दिवशी गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात तुम्ही दोघींनी काहीही काम केलं नाही तरी मला चालेल. फक्त एका कोपऱ्यात चुपचाप बसून राहायचं. ते तुम्हाला जमणार नाहीये याची कल्पना आहेच मला, तरीही सांगून ठेवते, कारण आज जे गेस्ट येणार आहेत त्यांच्यासमोर मला गोंधळ झालेला नको. नाहीतर मी काय शिक्षा करीन हे सांगता येत नाही. नाही नाही वहिनी, तुम्ही असं काहीतरी सांगितलं ना की चटकन कोपऱ्यात जाते आणि लहान बाळासारखी शांत बसते. इतर वेळी मी इतकी कामं करत असते, पण तुम्ही म्हटलं ना एका कोपऱ्यात बस, मी तिथेच बसते. पण प्रॉब्लेम आहे की ती दिशा माझ्या कंट्रोल मध्ये नाहीये ना. ती माझं अजिबात ऐकत नाही. मी काय करू? ती तुझी जबाबदारी आहे. तुझी सून आहे ना दिशा, मग तू सांभाळ तिला. सांभाळते. जा आता. सावित्री आत्या, पारू कुठे? प्रीतम बाबा, तुम्हाला काही हवंय का? मी बनवून देऊ का काही? नाही, तू नको बनवून देऊस. ऍक्च्युली आज गोकुळाष्टमी आहे ना, सो तसंही घरात काहीतरी गोडधोड बनवावंच लागतं. मीच पारूला सांगणार होतो की बदामाचा हलवा बनव, म्हणजे कसं मला आवडतं ते पण होईल आणि गोडधोड पण होईल. तेच सांगायला मी तर किचन मध्ये येत होतो. हो काय? हा पण पारू तर आज किचन मध्ये येणार नाहीये. का? ती तब्येत वगैरे बरी आहे ना त्याची? काही सिरियस नाहीये ना? मी तिला काही झालं नाही, बरी आहे ती. अहिल्या मॅडमनी सांगितलंय आज कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे ना, त्यात तिला राधा बनायला सांगितलंय. काय म्हणजे आईने पारूला राधा बनायला सांगितलंय? हो दादाला कृष्ण बनायला सांगितलंय? हो प्रीतम बाबा. ए आर यू शुअर? हो, राधेच्या वेशात पारू आणि श्रीकृष्णाच्या रूपात माझे आदित्य बाबा. किती खुलून दिसतील नाही? हा. अरे देवा, पारूला राधेचा ड्रेस तर देऊन आले, पण त्याबरोबर ते फुलाचे दागिने काय ते लागतात ना, ते द्यायचे राहिले. हा, आता एक काम करते, माईदादांकडे जाते, फुलं घेऊन येते, ते दागिने बनवते आणि पारूला देऊन येते. तू ते कर आणि मी ही गुड न्यूज दादाला सांगून आलो. हो. काय कृष्ण का नाही? पण हे काय तू रेडी नाही झाला अजून? बरो किती किती चाइल्डिश आहे रे हे. म्हणजे मी काय लहान बाळ आहे का? आई अजूनही मला लहान समजते. म्हणजे मला कृष्णाचे कपडे घालायला सांगितले आणि हे कृष्णाचे कपडे कोण घेऊन आलाय माहितीये? तुझी बायको म्हणाली की आईची ऑर्डर आहे, आईने सांगितलंय तुम्हाला कपडे घालायला. तुमची जर का इच्छा नसेल तर मी आईला जाऊन. मग नाईलाज असतो मला हो म्हणायला लागलं. मग ती गेली फिदी फिदी हसत. अरे ब्रो, लोक हसतील यार माझ्यावर. तूच सांग मला, मी कृष्णाच्या कपड्यात कसा दिसेन?
अच्छा म्हणजे तुला कृष्ण व्हायचं नाही? नाही. ठीक आहे, नको होतो कृष्ण. थँक्यू. हा, थँक्यू सो मच. आपण दुसऱ्या कोणाला तरी कृष्ण म्हणून उभा करू. हा. तसंही आई म्हणालेली पारू राधा होणार आहे. कृष्ण इकडे इकडे इकडे. काय 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 बोललास तू आता? आपण दुसऱ्या कोणाला तरी कृष्ण बनू. नाही नाही त्याच्या आधी काय बोललास? अच्छा, आधी हा तू नको हो कृष्ण. मी मारे ना. मध्ये काय बोललास? हा ते ते आईने पारूला राधा व्हायला सांगितलंय, पण ते सिरियसली? आणि मी कृष्ण? हा म्हणजे यू शुअर आईचा या सगळ्याला ग्रीन सिग्नल आहे? अरे हो, म्हणून हे सगळं. म्हणजे मी आणि पारू आम्ही दोघं एकत्र राधा आणि कृष्ण वरून आई बाबा सगळ्यांसमोर एकत्र उभे राहू. आई अशी का वागते? म्हणजे मध्येच काहीतरी वागते, मध्येच एक वागते. किती अनप्रेडिक्टेबल आहे. ते सगळं आहेच, पण ठीक आहे ना. तुला नाही व्हायचंय ना कृष्ण, दुसऱ्या कोणाला तरी उभं करू. एवढं काय? नाही नाही नाही. मला व्हायचंय कृष्ण. म्हणजे मी कपडे घालेन कृष्णाचे. म्हणजे काय तू खुश आहेस ना? खूप खुश आहे. असं काय करतो? मला माहित होतं तू रेडी होणार. म्हणजे काय? अरे यार, काय झालं? अरे भीती वाटते. अरे आता कसली भीती वाटतेय? नेहमी असं काहीतरी चांगलं घडणार असतं ना, तेव्हा भीती वाटते कोणाची तरी नजर लागेल. कॅप्टन, तू नेगेटिव्ह विचार नको करू. हा, नाही मी निगेटिव्ह. तुझीच नजर लागेल. नाही नाही माझी नजर नाही लागणार. मी ते कपडे घालणार. हा, तू रेडी हो. बाकी सगळं मी बघतो. डन. हा हा तू रेडी हो. गुड. मी ही बावळट अहिल्या कृष्ण जन्माष्टमीसाठी जरा जास्तच एक्साइटेड आहे. आणि आता तर तिने म्हणल्याप्रमाणे या घरात कोणीतरी स्पेशल गेस्ट येणार आहे. आय थिंक या घरात ती स्पेशल गेस्ट म्हणजेच अहिल्याने आदित्यसाठी बघितलेली मुलगी असणार. येस. आणि जर ही आदित्यसाठी बघितलेली मुलगीच असेल ना, तर मग त्या काउंडळ सर्वंटचा पत्ता आपोआप कट होणार. तसं त्या बिंडोक पारूची गँग, आदित्य, प्रीतम, प्रिया हे सगळे जण भरपूर ट्राय करतील त्यांच्या लाडक्या पारूने सून बनून या घरात यावं म्हणून. पण या घराच्या आत मी या सगळ्यांना पुरून उरणार. मी त्या मुलीला इतका सपोर्ट करेन, तिची इतकी हेल्प करेन की त्या आदित्यला नाईलाजाने का होईना त्याच मुलीसोबत लग्न करावं लागेल. पारू, आतापर्यंतच्या प्रत्येक गेम मध्ये तू जिंकत आलीस ना, पण यावेळेस तसं नाही होणार. यावेळेस तू बघत राहा की तुझ्याच गेम मध्ये कसं तुला तुझ्याच स्टाईलने हरवणार आहे ते. सासूमा, आदित्य फक्त मीच नाही तर या पारू बरोबर सुद्धा काय त्या मैत्रिणींसमोर ती प्रीतमशी कशी वागत होती ना, याचा सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडे. पण आता मी तुला सोडणार नाही. मी हे सगळं का केलं कळलं ना आता? का
मला मारलेल्या प्रत्येक कानाखालीचा बदला घेणार आहे मी. पारू, this game starts now. बाप रे, काय काय कपाटात एवढ्या साड्या का काढून ठेवल्यात तू? नाही म्हणजे काय गडबड काय आहे? नाही म्हणजे आज कृष्ण जन्माष्टमी आहे मान्य मला, पण ती दरवर्षीच असते ना, त्यावेळेला एवढी गडबड नसते तुझी. आज काय आहे मग? आईला तुझ्या मनात नक्की काहीतरी चाललंय, हो ना? श्रीकांत, अगदी मनकवडा आहेस हं. तुझ्यापासून काही लपवून ठेवता येत नाही मला. सांग आता काय चाललंय मनात. काहीतरी स्पेशल आहे. चल मी तुला हिंट देते, बघू तुला ओळखता येतं का. अरे बापरे, तू कधीपासून अशी कोड्यात बोलायला लागलीस? ऐक तर. बर, आज कृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमानंतर आपलं घर खऱ्या अर्थाने गोकुळ होणार आहे. म्हणजे आपलं कुटुंब एका अर्थी पूर्ण होणार आहे. ते कसं काय? आज आपल्याकडे कोणतरी स्पेशल येणार आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यात जी उणीव आहे ती भरून निघणार आहे. आणि स्पेशली आदित्यच्या बाबतीत आपल्याला जी काळजी वाटतेय ती मिटणार आहे. आईला एक रिक्वेस्ट करू का? ते काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना, मला काहीही कळत नाहीये. काय रे श्रीकांत, एवढं माझ्या मनातलं ओळखतोस, हे नाही ओळखता येतं तुला? हे नाही ओळखता येते. तू सांग ना काय म्हणा ते. हा जाऊ दे, सोड. मला साड्या चूज करण्यात मदत कर. मी होय. ही बघ, ही वाटते का चांगली? सगळ्यात चांगल्या आहेत तशा. सगळ्याच कशा चांगल्या असतील? नाही म्हणजे ही चांगली नाही. माझा ऐक ना, मला ह्या गोंधळात नको अडकूस. तू मला सांग फक्त कोण येणार आहे? अरे असं काय करतोस? तेच तर सरप्राईज आहे. तुला जन्माष्टमीच्या प्रोग्राम मध्ये सगळं कळणार आहे. फक्त त्याने तू खूप खुश होणार आहेस ह्याची गॅरंटी मी देऊ शकते. बापरे, म्हणजे आज मला जन्माष्टमीचा कार्यक्रम संपेपर्यंत वाट पाहावी लागणार. अर्थात. बघ, ही कारण मी घेतली नाही, ही चांगली नक्कीच. थांब. काय ही फुलं कोणासाठी घेऊन चाललीस तू? नाही, कारण एक सासू मॉमची देवपूजा ऑलरेडी झालेली आहे. मग आता ही फुलं कशासाठी? ही फुलं मी मी हे पुढे काय तुझ्या पारूसाठी घेऊन चाललीस का? मला माहितीये तुझा तिला ऑल द टाइम सपोर्ट असतो. तू तिच्या सोबत तिच्या प्रत्येक प्लॅन मध्ये स्टार्टिंग पासून सामील होतेस. मॅडम काही पण काय बोलतायत? ए, छुबाडभर करून मला उलट प्रश्न नाही हा विचारायचा. मी तुला जे विचारलंय त्याचं उत्तर दे. ही फुलं कोणासाठी नेतेस तू? ओ ओ ओ ओ, एक मिनिट. तुझ्या पारूसाठी या फुलांची ज्वेलरी तयार करणार आहेस का? हार वगैरे बनवणार आहेस त्याच्यासाठी? पारूसाठी बनवायची. मोल करीन, पारू नाही. आणि तिचे एवढे लाड करण्याची काहीच गरज नाहीये. त्या मोलकरणीची या घरात राहण्याची लायकी सुद्धा नाहीये. तिचीच काय, तुझी सुद्धा. त्यामुळे ती आणि तू, तुम्ही दोघीही तुमच्या लायकीत राहायला शिका. आणि सावित्री, आज ना स्पेशल डे. तुझ्या पारूला आजच्या दिवशी तुझ्या या फुलांची नाही, तुझ्या हेल्पची गरज पडणार आहे. कारण आज तुझी पारू खूप रडणार आहे.